हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? तर बघा, आज आपण घेऊन आलेलो आहे कामगार आयुक्तालय भरतीची आपण जी महारिव्हिजन सीरीज चालू केलेली आहे. त्या महारिव्हिजन सीरीजमध्ये आज आपण बघणार आहे औद्योगिक संबंध संहिता 2020. तर यावरील आपण मोस्ट एक्सपेक्टेड 50 क्वेश्चन्स बघणार आहे. त्यासोबतच तुम्हाला एक फ्री टेस्ट आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा एक टेस्ट दिला जाईल. ती तुम्हाला बिलकुल फ्री राहील. तर तुम्ही ती टेस्ट नक्की सोडवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर. बघा, प्रश्न क्रमांक 1, औद्योगिक संबंध संहिता 2020. औद्योगिक संबंध संहिता 2020 ही कोणत्या क्रमांकाची संहिता आहे? तर लक्षात घ्या, औद्योगिक संबंध संहिता 2020 ही जनरली जर बघितली आपण तर ही तुमची क्रमांक 35 ची 2020 मध्ये झालेली. जनरली जर बघितलं आपण तर याचा संदर्भ आपल्याला कलम 1 मध्ये आढळतो. लक्षात घ्या, कलम 1 मध्ये याचा आपल्याला उल्लेख आढळतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय म्हणतो आपल्याला? औद्योगिक संबंध संहितेस राष्ट्रपतींची संमती कोणत्या तारखेस मिळाली? तर लक्षात घ्या, औद्योगिक संबंध संहितेस राष्ट्रपतींची संमती जी आहे ही आपल्याला 28 सप्टेंबर 2020 मध्ये मिळालेली आहे. याचा संदर्भ आपल्या बघा या औद्योगिक संबंध संहिता 2020 च्या प्रस्तावनेमध्ये दिलेले आहे. तर लक्षात ठेवा, औद्योगिक संबंध संहिता 2020 याला जी परमिशन आहे ही आपल्याला जनरली 28 सप्टेंबर 2020 मध्ये मिळालेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, औद्योगिक संबंध संहिता कशास लागू होते? लक्षात घ्या, औद्योगिक संबंध संहिता कशास लागू होते? तर जनरली जर बघितलं आपण तर औद्योगिक संबंध संहिता ही संपूर्ण भारतास लागू होत असते. कारण की याची जी आपली अ, संदर्भ आहे हा संदर्भ आपल्याला कलम 1 आणि उपकलम 2 मध्ये आढळतो. लक्षात घ्या, कलम 1 आणि उपकलम 2 मध्ये याची तरतूद आहे. तर लक्षात घ्या, औद्योगिक संबंध संहिता संपूर्ण भारतास लागू होत असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, मासिक वेतन घेणाऱ्या कामगाराचे सरासरी वेतन कोणत्या कालावधीच्या आधारे काढले जाते? लक्षात घ्या, जे लोक मासिक वेतन घेतात या अशा मासिक वेतन घेणाऱ्या लोकांचे जे सरासरी कामगारांचे वेतन आहे यांचं जे वेतन आपण जनरली 3 पूर्ण कॅलेंडर महिने जर असेल तर त्या आधारे आपण काढतो. कारण की याची जर तरतूद बघितली आपण तर ही तुम्हाला कलम 2 मध्ये आढळते. कलम 2 मध्ये, आणि त्याचं कलम 2 मध्ये खंड आहे ड आणि उपखंड आहे 1 आय. यामध्ये जनरली आपल्याला कलम 2 खंड डी आणि उपखंड आय मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, दैनिक वेतन घेणाऱ्या कामगाराचे सरासरी वेतन किती दिवसांच्या आधारे काढले जाते? जे लोक दैनिक वेतन घेतात यांचं सरासरी वेतन आपण जनरली जर बघितलं तर हे 12 पूर्ण कामाचे दिवस. लक्षात घ्या, जे लोक 12 पूर्ण कामाचे दिवस प्रेझेंट असतील, हजर असतील, तर यांचा आपण काढतो. आणि याची तरतूद बघा कलम 2 आणि खंड ड आणि उपखंड 3 मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. लक्षात घ्या, कलम 2 उपकलम जे खंड आहे ड आणि उपखंड 3 मध्ये आपल्याला याची तरतूद आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6. तर प्रश्न क्रमांक 6 बघण्याच्या अगोदर बघा, तुम्हाला एक फ्री मॉक टेस्ट आहे. ही फ्री मॉक टेस्ट कुठे भेटेल तुम्हाला? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, ती तुम्ही सॉल्व्ह करा आणि किती प्रश्न आले तुम्हाला याचं उत्तर नक्की आपल्या कमेंट सेक्शन मध्ये कळवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, हजर झाल्यानंतर किती तासांत काम न मिळाल्यास कामगार ले ऑफ झाल्याचे मानले जाते? तर लक्षात घ्या, ले ऑफ बद्दल खूप टीसीएस जे आहे ले ऑफ झालं, तुमची पेनल्टी झाली आहे की नाही, किंवा जनरली नियुक्ती झाली, तर यावर टीसीएस नेहमी प्रश्न विचारतो. तर लक्षात घ्या, हजर झाल्यानंतर किती तास काम न मिळाल्यास कामगार ले ऑफ झाल्याचे मानले जाते? तर लक्षात घ्या, हे 2 तास जर काम न मिळाल्यास ते ले ऑफ मानले जाते. आणि यामध्ये जनरली जर बघितलं आपण याची तरतूद आहे तुमच्या कलम 2 मध्ये. कलम 2 आणि जे तुमचा उपखंड आहे यामध्ये टी मध्ये आपल्याला हे बघायला भेटेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, दरमहा किती रुपयांपेक्षा जास्त वेतन घेणारी पर्यवेक्षकीय व्यक्ती कामगार या व्याख्येत मोडत नाही? दरमहा किती वेतन घेणारी व्यक्ती पर्यवेक्षीय व्यक्ती कामगार या व्याख्येत मोडत नाही? लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 7 जर बघितला आपण तर याचं उत्तर राहील तुमचं 18,000. ज्या व्यक्तीला 18,000 पेक्षा जास्त वेतन जर भेटत असेल तर ते आपल्या पर्यवेक्षकीय कामगार या व्याख्येत मोडत नाही. कारण की याची जर बघितली आपण तर कलम 2 आणि खंड झेड मध्ये आपल्याला याची तरतूद आढळते. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, वस्तू रूपाने दिलेले वेतन एकूण वेतनाच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त नसल्यास ते वेतनाचा भाग समजले जाते? वस्तू रूपाने दिलेले वेतन एकूण वेतनाच्या किती टक्क्यांपेक्षा जास्त नसल्यास ते वेतनाचा भाग समजले जाते? तर लक्षात घ्या, हे तुमच्या 15% पेक्षा जर जास्त
नसेल तर ते जनरली भाग समजले जाते. लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 8 चं उत्तर आहे बी. कारण की याची तरतूद जर बघितली आपण, ही पण तुम्हाला कलम 2 खंड झेड आणि उपखंड क्यू मध्ये आपल्याला याची तरतूद आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9. किती टक्के किंवा त्याहून अधिक कामगारांची एका दिवशी सामूहिक रजा घेतल्यास तो संप समजला जातो. लक्षात घ्या. किती टक्के कामगारांनी एकाच दिवशी सामूहिक जर काय केलं, त्यांनी रजा घेतली, तर तो जनरली आपला संप समजला जातो. तर लक्षात घ्या. सपोज जर 50% कामगारांनी सामूहिक काय घेतला, संप जर घेतला, एकाच दिवशी रजा घेतली, तर तो संप मानला जातो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10. नियोक्ता या व्याख्येत खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर लक्षात घ्या. नियोक्ता या कॅटेगरीमध्ये किंवा नियोक्त्याच्या व्याख्येमध्ये कंत्राटदाराचा समावेश होतो. लक्षात घ्या. फक्त कंत्राटदार, कॉन्ट्रॅक्टर ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11. 100 किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनेत कोणती समिती स्थापन करता येते? 100 किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनेत कोणती समिती स्थापन केली जाते? तर लक्षात घ्या. 100 किंवा जास्त जर आपले कामगार असतील, तर त्या ठिकाणी आपण कामगार समिती म्हणजेच वर्क्स कमिटी स्थापन करतो. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12. तक्रार निवारण समिती किती किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनेत असणे आवश्यक आहे? तक्रार निवारण जी कमिटी आहे, ही कमिटी आपल्याला 20 किंवा 20 असलेले कामगार असले त्यामध्ये गरजेचं आहे, किंवा त्यापेक्षा जास्त जरी असले तर चालते, पण कमीत कमी आपल्याला 20 कामगार असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13. तक्रार निवारण समितीच्या सदस्यांची कमाल संख्या किती असू शकते? तक्रार निवारण समितीच्या सदस्यांची जी कमाल संख्या आहे, ही आपल्याला 10 असणे गरजेचं आहे. किती? 10. त्यानंतर बघा प्रश्न, याची जर तरतूद बघितली आपण, तर ही तरतूद तुम्हाला कलम 4 मध्ये आढळते. कलम 4 आणि त्याचं उपकलम 4 मध्ये आपल्याला तक्रार निवारण समितीबद्दल माहिती आपल्याला आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14. तक्रार निवारण समितीने अर्ज मिळाल्यापासून किती दिवसात कार्यवाही पूर्ण करावी? लक्षात घ्या. तक्रार निवारण समितीने अर्ज मिळाल्यापासून 30 दिवसात कार्यवाही करणे गरजेचं आहे. कारण की याची जर बघितली तरतूद आपण, तर ही कलम 4 आणि उपकलम 6 मध्ये याची तरतूद आहे. तक्रार निवारण करण्यासाठी समितीने त्या 30 दिवसांच्या आत आपले कार्यवाही पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण की याची तरतूद एक कलम 4 आणि उपकलम 6 मध्ये नमूद आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15. तक्रार निवारण समितीच्या निर्णयाविरुद्ध किती दिवसांत सलोखा अधिकाऱ्याकडे अर्ज करता येतो? तक्रार निवारण समितीने जर सपोज आपल्याला निर्णय जर त्यांचा पटत नसेल, तर त्यांच्या विरुद्ध आपण सलिका अधिकाऱ्याकडे किती दिवसात अर्ज करता येईल? तर लक्षात घ्या. हे आपण 60 दिवसात करू शकतो. 60 दिवसात. पर्याय क्रमांक क. कारण की याची तरतूद जी आहे ती तुमच्या कलम 4 आणि उपकलम 8 मध्ये दिलेली आहे. कलम 4 आणि उपकलम 8 मध्ये तुमची तरतूद दिलेली, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. बडतर्फी डिसमिस रिट्रेसमेंटच्या तारखेपासून किती वर्षांच्या आत ट्रिब्युनलकडे अर्ज करावा लागतो? सपोज एखाद्या कामगाराला जर बडतर्फ केलं किंवा डिसमिस केलं, तर त्याला किती वर्षाच्या आत ट्रिब्युनलकडे अर्ज करावा लागतो? तर लक्षात घ्या. त्याला आपल्याला जवळपास 2 वर्ष आहे की नाही, 2 वर्षाच्या आतमध्ये त्याने अर्ज करणे गरजेचं आहे. कारण की याची तरतूद तुमच्या कलम 4 आणि उपकलम 11 मध्ये दिलेली आहे. कलम 4 आणि उपकलम 11 मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17. कामगार संघटनेच्या नोंदणीसाठी किमान किती सदस्य आवश्यक आहेत? कामगार संघटनेची जर नोंदणी करायची असेल, तर आपल्याला कमीत कमी 7 सदस्य असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा. कारण की याची जी तरतूद आहे आपल्याला, ही कलम 6 आणि उपकलम 1 मध्ये आढळते. कलम 6 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आढळते. कारण की कमीत कमी तुमचे 7 आपल्याला नोंदणीसाठी सदस्य आवश्यक असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18. आस्थापनेतील किमान किती टक्के कामगार किंवा 100 कामगार जे कमी असेल, कामगार संघटनेचे सदस्य असणे आवश्यक आहे? लक्षात घ्या. आस्थापनेतील किती टक्के कामगार किंवा 100 कामगार जे कमी असेल, कामगार संघटनेचे सदस्य असणे आवश्यक आहे. तर लक्षात घ्या. याचं जर बघितलं आपण, तर याचं उत्तर राहील तुमचं पर्याय क्रमांक क, 10%. कारण की जनरली जर बघितलं आपण, तर हे 10% तुमच्या कलम 6 नुसार आहे. कलम 6 आणि उपकलम 2 मध्ये याची तरतूद आहे. आस्थापनेतील जर किमान 10% किंवा 100 कामगार जे कमी असेल, ते संघटनेचे सदस्य आवश्यक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19.
कामगार संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड किती वर्षांनी एकदा होणे आवश्यक आहे? कामगार संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांची निवड किती वर्षांनी एकदा होणे आवश्यक आहे? तर जनरली जर बघितलं आपण तर हे किमान आपल्या 3 वर्षांनी होणे आवश्यक आहे. जर हे नाही झाली आपल्याला तर ते मग पुढे बघता येईल. पण बघा जनरली याची तरतूद कलम 7 आणि ते उपखंड दिलेला आहे यामध्ये 1 आय म्हणून. तर या उपखंड आय मध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर बघा नोंदणी रद्द करण्यापूर्वी निबंधकाने किती दिवसांची लेखी नोटीस द्यावी? नोंदणी जर रद्द करायची असेल तर निबंधकाने आपल्या 60 दिवसांच्या अगोदर किंवा 60 दिवसांची आपल्याला लेखी नोटीस देणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक क उत्तर राहील. कारण की याची जर बघितली आपण तर तरतूद ही तुमच्या कलम 9 आणि उपकलम 5 मध्ये आढळते. कलम 9 आणि उपकलम 5 मध्ये आपल्या या निबंधकाची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. कामगार संघटनेच्या नोंदणी नाकारण्याविरुद्ध अपील कोणाकडे करता येते? लक्षात घ्या, कामगार संघटनेच्या नोंदणी नाकारण्याविरुद्ध अपील जे आहे हे अपील आपण ट्रिब्युनल कडे करत असतो. कोणाकडे? ट्रिब्युनल कडे. कारण की याची जी तरतूद आहे तुम्हाला ही कलम 10 मध्ये आढळते. कलम 10 आणि उपकलम 1. कलम 10 आणि उपकलम 1 मध्ये आपल्याला याची तरतूद आढळते. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. एकाहून अधिक कामगार संघटना असल्यास किती टक्के समर्थन असणाऱ्या संघटनेला एकमेव वाटाघाटी संघ म्हणून मान्यता मिळते? लक्षात घ्या, एकाहून अधिक जर कामगार संघटना असेल तर त्यामध्ये संघ आपल्याला जनरली जर मान्यता जर मिळवायची असेल तर 51% असणे गरजेचं आहे. वाटाघाटी जर संघ म्हणून मान्यता मिळवायची असेल तर हे आपल्याला 51% मिळणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. वाटाघाटी परिषदेत प्रतिनिधित्वासाठी किमान किती टक्के समर्थन आवश्यक आहे? वाटाघाटी परिषदेत प्रतिनिधित्वासाठी किमान किती टक्के समर्थन आवश्यक आहे? तर लक्षात घ्या, वाटाघाटी संघटनेत प्रतिनिधित्वासाठी 20% समर्थन आवश्यक आहे. किती? 20% समर्थन आवश्यक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. वाटाघाटी संघ किंवा परिषदेस दिलेली मान्यता किती वर्षांसाठी वैध असते? तर लक्षात घ्या, वाटाघाटी संघ किंवा परिषदेत दिलेली जी मान्यता आहे ही आपल्याला 3 वर्षे, किमान 3 वर्षे वैध असते. हे 3 वर्ष वैध असते. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक क उत्तर राहील. कारण की याचं जर बघितलं आपण तर कलम 14 मध्ये आपल्याला ही तरतूद आढळते. कलम 14 आणि उपकलम 6 मध्ये ही तरतूद आहे. कलम 14 आणि उपकलम 6 मध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. वाटाघाटी संघाची मान्यता जास्तीत जास्त किती वर्षांपर्यंत वाढवता येते? वाटाघाटी संघाची जी मान्यता आहे ही जास्तीत जास्त जर आपल्याला वाढवायची असेल तर आपण 5 वर्षापर्यंत वाढवू शकतो. किती? 5 वर्षांपर्यंत हे वाढवू शकतो. आणि याची जी तरतूद आहे ही कलम 14, कलम 14 आणि उपकलम 6 मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. लक्षात ठेवा, कलम 14 आणि उपकलम 6 मध्ये याची आपल्याला तरतूद आढळते. त्यासोबत बघा मित्रांनो, जर तुम्हाला हे आपला औद्योगिक अधिनियम 2020 चा हा जो कायदा आहे यावरती जर तुम्हाला 250 वन लाइनर्स म्हणजे 200 वन लाइनर इम्पॉर्टंट आणि 100 जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत या कायद्यावरती जर हवे असतील तर तुम्ही मला 9067 9067057977 या नंबरवरती मला तुम्ही जीपे करू शकता. फक्त आणि फक्त 10 रुपये. या 10 रुपयामध्ये तुम्हाला बघा आपल्याला एक पीडीएफ मी शेअर करतो. या पीडीएफ मध्ये औद्योगिक कामगार संहिता हे जो आपला औद्योगिक संबंध संहिता आहे या औद्योगिक संबंध संहिताचे तुम्हाला 250 वन लाइनर्स भेटतील. 250 वन लाइनर्स भेटतील. आणि त्यासोबत सोबतच तुम्हाला यामध्ये जे आपले मोस्ट एक्सपेक्टेड 100 MCQ आहेत हे 100 MCQ पण त्यासोबतच मोफत मिळेल. फक्त आणि फक्त 10 रुपयामध्ये औद्योगिक संबंध संहिता तुमचा पूर्ण होईल. कारण की जे आपले 4 कोड आहेत 2020 चे यावरती ऑलमोस्ट तुमचे 10 ते 12 प्रश्न कव्हर होतील. आणि या औद्योगिक कामगार संहितेमधून जनरली जर बघितलं आपण तर कमीत कमी तुमचे 4 प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. लक्षात घ्या. त्यामुळे हे 10 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण 250 वन लाइनर आणि 100 MCQ आपल्याला बघायला भेटतील. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 26. कामगार संघटनेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती आवश्यक आहे? कामगार संघटनेचे सदस्य होण्यासाठी किमान वय जर बघितलं आपण तर हे तुमचे 14 वर्ष
असणे गरजेचं आहे, कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 20 मध्ये आपल्याला बघायला भेटते. कलम 20 मध्ये आपल्या कामगार संघटनेचे सदस्य जर व्हायचं असेल तर आपल्याला किमान 14 वर्षे, कलम 20 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27. कामगार संघटनेचे पदाधिकारी होण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? लक्षात घ्या, कामगार संघटनेचे पदाधिकारी होण्यासाठी किमान वय जर बघितलं आपण तर या कामगार संघटनेचे पदाधिकारी होण्यासाठी किमान वय आपल्याला 18 वर्ष असणे गरजेचं आहे, कारण की याची जी तरतूद आहे ही आपल्याला कलम 21(1) मध्ये आढळते. कलम 21(1) मध्ये याची तरतूद आहे. आपल्याला किमान 18 वर्ष याचे पदाधिकारी होण्यासाठी आपल्याला लागते आणि सदस्य होण्यासाठी फक्त 14 वर्षे लागतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 28. नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यात दोषी व्यक्ती सुटकेनंतर किती वर्षे पदाधिकारी होण्यास अपात्र असते? नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यात जर कोणता व्यक्ती जर दोषी सुटकेनंतर किती वर्षे पदाधिकारी होण्यास अपात्र असतो? तर लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला सजा झालेली आहे तर तो कमीत कमी 5 वर्षे अपात्र असतो. 5 वर्षे, कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 21(1) आणि उपखंड 2 मध्ये आपल्याला बघायला भेटते. लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. इतर आस्थापनांत पदाधिकाऱ्यांपैकी किती किंवा 1/3 जे कमी असेल बाहेरील असू शकतात? तर लक्षात घ्या, कमीत कमी जनरली इतर आस्थापनांत पदाधिकाऱ्यांपैकी 1/3 किंवा 5 असू शकतात. 1/3 किंवा 5 असू शकतात, कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 23 मध्ये आपल्याला आढळते. कलम 23 आणि उपकलम 2 मध्ये याची तरतूद आहे. कलम 23 आणि उपकलम 2 मध्ये. क्लिअर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30. कामगार संघटनेचे नाव बदलण्यासाठी किती सदस्यांची संमती आवश्यक आहे? कामगार संघटनेचं जर नाव बदलायचं असेल आपल्याला तर यामध्ये कमीत कमी आपल्याला 2/3 सदस्यांची संमती आवश्यक आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 30 चं उत्तर राहील क. 2/3 सदस्यांची आपल्याला काय असे गरजेचं आहे, कारण की याची जी तरतूद आहे ही तरतूद आपल्याला कलम 24 मध्ये आढळते. कलम 24 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आहे. लक्षात घ्या, कलम 24 आणि उपकलम 1. कारण की बघाल मित्रांनो, TCS नेहमी कलम आणि त्याच्या रिलेटेड कोणती तरतूद आहे हे विचारत असते, त्यामुळे मी कलमे घेत असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 31. कामगार संघटना विसर्जनाची नोटीस विसर्जनानंतर किती दिवसांत निबंधकाकडे पाठवावी? कामगार संघटना जर विसर्जन करायची असेल तर त्याची नोटीस विसर्जनानंतर किती दिवसांत पाठवावी लागते? तर लक्षात घ्या, याचं जर बघितलं आपण तर 14 दिवस. किती दिवसानंतर पाठवाते? किती दिवसाच्या आत? 14 दिवसाच्या आत हे पाठवणे गरजेचं आहे, कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 25 आणि उपकलम 1 मध्ये तरतूद आहे. कलम 25 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32. वार्षिक विवरणपत्र कोणत्या तारखेस संपणाऱ्या वर्षासाठी निबंधकाकडे पाठवावे लागते? वार्षिक विवरणपत्र जनरली आपल्याला कोणत्या तारखेस संपणाऱ्या वर्षासाठी निबंधकाकडे पाठवावे लागते? तर हे 31 डिसेंबर वर्ष संपण्यापूर्वी पाठवावे लागते. 31 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 31 चं उत्तर ड, कारण की याची जी तरतूद आहे कलम 26 आणि उपकलम 1 मध्ये आहे. कलम 26 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33. निबंधक कामगार संघटनेच्या नोंदणीकृत कार्यालयापासून किती किलोमीटर पेक्षा दूर कागदपत्रे मागवू शकत नाही? निबंधक कामगार संघटनेच्या नोंदणीकृत कार्यालयापासून जनरली जर बघितलं आपण तर हे 15 किलोमीटर पेक्षा दूर कागदपत्रे मागवू शकत नाही, कारण की याची तरतूद बघा कलम 26 आणि उपकलम 3 मध्ये आहे. लक्षात घ्या, कलम 26 आणि उपकलम 3 मध्ये याची आपल्याला तरतूद बघायला भेटते. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 34. स्थायी आदेशांच्या तरतुदी किती किंवा अधिक कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होतात? लक्षात घ्या, स्थायी आदेशांच्या तरतुदी जे आहेत हे आपल्याला 300 कामगार असलेल्या आस्थापनांना लागू होतात. लक्षात घ्या, किती? 300, कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 28(1) मध्ये आहे. कलम 28(1) मध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35. नियोक्त्याने संहिता लागू झाल्यापासून किती महिन्यात स्थायी आदेशांचा मसुदा तयार करावा? नियोक्त्याने जर संहिता लागू झाली तर जनरली त्याने कमीत कमी आपल्या 6 महिन्याच्या आत मसुदा तयार करावा. किती? 6 महिने, कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 30 आणि उपकलम 1 मध्ये आढळते. कलम 30(1) आहे की नाही? लक्षात घ्या, 30(1). त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36. प्रमाणीकरण अधिकाऱ्याने किती दिवसांत प्रक्रिया पूर्ण न केल्यास स्थायी आदेश आपोआप प्रमाणित मानला जातो?
तर आपण 60 दिवसामध्ये जर त्यांनी प्रक्रिया पूर्ण न केल्यास तो स्थायी आदेश आपोआप मानला जातो. कारण याची जी तरतूद आहे ही तुम्हाला कलम 30 मध्ये आणि उपकलम 5 मध्ये आढळते, म्हणजे 305 लक्षात घ्या. कलम 3 आणि उपकलम 5. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37. प्रमाणीकरण अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध किती दिवसांत अपील प्राधिकरणाकडे अपील करता येते? लक्षात घ्या. प्रमाणीकरण अधिकाऱ्याच्या आदेशाविरुद्ध आपण जी अपील आहे ही अपील प्राधिकरणाकडे कमीत कमी 60 दिवसाच्या आत, किती 60 दिवसाच्या आत आपल्याला अपील करता येते. याची जी तरतूद आहे ही कलम 33 आणि उपकलम 1 मध्ये आहे. कलम 33 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 38. स्थायी आदेश प्रमाणित प्रतींच्या पाठवणीपासून किती दिवसांनी अंमलात येतात? तर प्रमाणित स्थायी आदेश जनरली आपल्याला प्रमाणित केल्यानंतर 30 दिवसांत अंमलात येतात. किती 30 दिवसांमध्ये हे अंमलात येत असतात. लक्षात घ्या. याची जी कलम आहे ही आपल्याला 33(1) मध्ये आढळते. कलम 33 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39. प्रमाणित स्थायी आदेशात किती महिन्यांपर्यंत बदल करता येत नाही? प्रमाणित स्थायी आदेशात जनरली जर बघितलं आपण तर 6 महिन्यापर्यंत बदल करता येत नसतो. प्रमाणित जे आहे आदेश आहे स्थायी आदेश, यामध्ये 6 महिन्यापर्यंत आपण बदल करू शकत नाही. कारण की याची जी तरतूद आहे ही स्पष्ट आहे. कलम 35 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आपल्याला दिलेली आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 40. निलंबित कामगाराची चौकशी सामान्यतः किती दिवसांत पूर्ण करावी लागते? तर जो निलंब झालेला आपला कामगार आहे त्याची जी चौकशी आहे ही 90 दिवसाच्या आत करणे बंधनकारक आहे. कारण की याची जी कलम आहे ही कलम आपल्याला 38(1) मध्ये आहे. कलम 38(1) मध्ये याची तरतूद आपल्याला आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 41 निलंबन काळातील पहिल्या 90 दिवसांसाठी बघा प्रश्न क्रमांक 41. निलंबन काळातील पहिल्या 90 दिवसांसाठी निर्वाह भत्ता किती टक्के दिला जातो? तर लक्षात घ्या. निलंबन काळातील पहिल्या 90 दिवसांसाठी जो निर्वाह भत्ता आहे हा निर्वाह भत्ता आपल्याला जनरली 50% दिला जातो. किती 50% दिला जातो. याची जी तरतूद आहे ही कलम 38(3) मध्ये दिलेली आहे. कलम 38(3) मध्ये याची आपल्याला तरतूद आढळते. कलम 38 उपकलम 3 मध्ये याची तरतूद आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42. निलंबनाच्या उर्वरित कालावधीसाठी निर्वाह भत्ता किती टक्के दिला जातो? निलंबनाच्या उर्वरित कालावधीसाठी निर्वाह भत्ता जो आहे हा निर्वाह भत्ता तुमचा 75% दिला जातो. किती 75%. कलम 42 जर बघितलं आपण तर उत्तर राहील ड. काय राहील ड. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 43. सेवा शर्ती बदलण्यापूर्वी किती दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे? तर सेवा शर्ती बदलण्यापूर्वी आपल्याला कमीत कमी 21 दिवसाची नोटीस देणे बंधनकारक असते. किती 21. कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 40 मध्ये दिलेली आहे. कलम 40 मध्ये याची तरतूद आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 44. औद्योगिक न्यायाधिकरणात किती सदस्य असतात? तर लक्षात घ्या. औद्योगिक न्यायाधिकरणात किमान 2 सदस्य असतात. किती 2 सदस्य असतात. याची जी तरतूद आहे ही कलम 44 नुसार कलम 44च्या उपकलम 2 मध्ये याची तरतूद आपल्याला बघायला भेटते. लक्षात घ्या. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45. औद्योगिक न्यायाधिकरणाचा प्रशासकीय सदस्य होण्यासाठी किमान कोणता अर्ज आवश्यक आहे? औद्योगिक न्यायाधिकरणाचा प्रशासकीय सदस्य होण्यासाठी किमान जो दर्जा आहे हा कोणता असायला लागतो? तर हा दर्जा तुमचा सहसचिव म्हणजे जॉईंट सेक्रेटरीचा असायला लागतो. कारण की जनरली जर बघितलं आपण तर याची जी तरतूद आहे ही कलम 44(4) मध्ये आढळते. कलम 44(4) मध्ये आपल्याला याची तरतूद बघायला भेटेल. क्लिअर आहे. कलम 44(4) मध्ये याची तरतूद आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46. राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरणाचा न्यायिक सदस्य कोण असावा लागतो? जो राष्ट्रीय औद्योगिक न्यायाधिकरण आहे त्याचा जो न्यायिक सदस्य आहे हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचा
न्यायाधीश असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47. न्यायाधिकरणाच्या सदस्यपदी राहण्यासाठी कमाल वयोमर्यादा किती आहे? तर न्यायाधिकरणाच्या सदस्यपदी जर आपल्याला राहायचं असेल तर त्याची कमाल वयोमर्यादा 65 असते. किती असेल? 65. कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 48 मध्ये आढळते आपल्याला. कलम 48 मध्ये याची तरतूद आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48. औद्योगिक विवाद निर्माण झाल्यापासून किती वर्षानंतर सलोखा कार्यवाही करता येत नाही? औद्योगिक जर विवाद निर्माण झाला असेल तर किमान आपण 2 वर्ष नंतर सलोखा कारवाई करता येणार नाही. याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 53 मध्ये आढळते आपल्याला. कलम 53 आणि उपकलम 1 मध्ये आढळते. कलम 53 आणि उपकलम 1 मध्ये याची तरतूद आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 49. सलोखा अधिकाऱ्याने सामान्यतः किती दिवसांत अहवाल पाठवावा? सलोखा अधिकाऱ्याने सामान्यतः किती दिवसांत अहवाल पाठवावा? तर लक्षात घ्या हे 45 दिवसात पाठवणे गरजेचं आहे. किती दिवसात? 45 दिवसात पाठवणे गरजेचं आहे. कारण की याची जी तरतूद आहे ही कलम 53 आणि उपकलम 5 मध्ये आढळते. कलम 53 आणि उपकलम 5 मध्ये याची तरतूद आढळते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50. संपाच्या नोटीस नंतर सलोखा अधिकाऱ्याने किती दिवसांत अहवाल पाठवावा? संपाच्या नोटीस नंतर सलोखा अधिकाऱ्याने किती दिवसांत अहवाल पाठवावा? तर लक्षात घ्या संपाच्या नोटीस नंतर सलोखा अधिकाऱ्याने 14 दिवसांत अहवाल पाठवावा. किती दिवसात? 14 दिवसात अहवाल पाठवावा. कारण याची जी तरतूद आहे ही आपल्याला कलम 53 आणि उपकलम 5 मध्ये आढळते. संपाच्या नोटीस नंतर सलोखा अधिकाऱ्याने किमान आपला 14 दिवसांत अहवाल पाठवावा गरजेचं आहे. कलम 53 आणि उपकलम 5 मध्ये याची तरतूद आढळते. बघा मित्रांनो, अजून जर तुम्हाला सपोज यावरती जर नोट्स पाहिजे असतील औद्योगिक संबंध संहिता 2020 वरती, औद्योगिक संबंध संहिता 20 वरती जर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील म्हणजेच तुमचे जनरली जर बघितले आपण जे 251 लायनर्स आपण काढलेले या औद्योगिक संबंध संहितावरती, याच्या बाहेर एक पण प्रश्न येणार नाही याची मी गॅरंटी देतो. कारण की यासोबत सोबत आपण याच्यामध्ये तुमचे 100+ MCQ पण काढलेले. हे जर तुम्हाला पाहिजे असतील तर हे फक्त आणि फक्त आपण 10 रुपयामध्ये याची PDF विकत आहे. 10 रुपयामध्ये हे फक्त नॉमिनल चार्जेस वरती आपण देत आहे. तर बघा जनरली तुम्हाला ही जर पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवरती मेसेज करा 9067 05 05 79 79 77 77 9067057977 या नंबरवरती मला मेसेज करा. तुम्हाला ही PDF मी व्हॉट्सअपला पाठवतो. फक्त नॉमिनल चार्जेस 10 रुपयांमध्ये. चालेल? सो प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू.